खरेखुरे देवदूत. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू. डॉक्टर विलास गायकवाडांनी धाडसाने टाळला अनर्थ. उषा किरण हॉस्पिटल येथे टायमर आणि वायर जोडलेली बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी स्वतः संशयास्पद वस्तू हाताने उचलून रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत नेल्याने संभाव्य अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7च्या सुमारास हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये चमकणारी संशयास्पद वस्तू दिसली. तिने तातडीने ही बॉम्ब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला 4 कांड्या, टायमर आणि वायर जोडलेल्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे ती बॉम्बसदृश वस्तू असल्याचा संशय अधिक बळावला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर विलास गायकवाड यांनी कोणतीही भीती न बाळगता ती वस्तू बॉक्समध्ये ठेवून रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवली. त्यानंतर पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशी वस्तू कशी पोहोचली? सुरक्षा व्यवस्थेत नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. काही जणांनी बिलाच्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून हा प्रकार घडवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली. डॉक्टर विलास गायकवाड यांच्या धाडसी कृतीमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त होत असून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दत्तात्रय ठोंबरे, सिटी इंडिया न्यूज, पुणे.